बघा रे आता प्रॅक्टिस सेट 3.2 त्याच्यातले काही प्रॉपर्टी बघा रे. टू सेंटर्स ऑफ द सर्कल्स अँड दियर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आर ऑलवेज कोलिनियर. बघा रे, टू सेंटर्स ऑफ द सर्कल्स अँड दियर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आर ऑलवेज कोलिनियर. बघा रे, बरं टू सेंटर्स ए सेंटर आणि इकडे बी सेंटर आहे बघा सर्कलचं, आणि त्यांचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट कोणचा रे टी आहे बघा रे. म्हणजे टू सेंटर्स ऑफ द सर्कल्स अँड दियर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आर ऑलवेज कोलिनियर. बघा रे, म्हणजे ए डॅश टी डॅश बी बघा रे, बघा लक्ष द्यायला खरे. टू सेंटर्स ऑफ द सर्कल्स अँड दियर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आर ऑलवेज collinear. Second property बघा. If the circles touch each other externally, बघा काय. If the circles touch each other externally, the distance between their centers, the distance between their centers is equal to the sum of their radii. बघा रे, if the circles touch each other externally, the distance between their centers is equal to the sum of their radii. म्हणजे ए बी डिस्टन्स इक्वल टू काय तरी R1 प्लस R2 बघा रे. तिसरा पॉइंट बघा रे, इफ द सर्कल्स टच इच अदर इंटरनली, बघा काय, if the circles touch each other internally, the distance between their centers, the distance between their centers म्हणजे AB is equal to the difference of their radii. म्हणजे R1 minus R2 बघा रे, R1 minus R2 बघा रे. if the circles touch each other internally, बघा रे, internally touch आहे, the distance between their centers म्हणजे AB equal to is equal to the difference of their radii. म्हणजे AB equal to R1 minus R2. बरं प्रॅक्टिस सेट 3.2 त्याच्यात पहिलं एक्झाम्पल पुस्तकात बघा रे. Two circles have their radii. Two circles have their radii 3.5 centimeter and 4.8 centimeter. Touch each other internally. Find the distance between their centers. बघा रे, हे जे दोन्ही सर्कल्स आहेत ते एकमेकाला इंटरनली टच आहेत बघा रे. याच्यामध्ये एक लार्जर सर्कल घेतलं आहे, रेडियस त्याची 4.8 सेंटीमीटर आहे, आणि दुसरं स्मॉलर सर्कल एक घेतलं रे, त्याची रेडियस 3.5 सेंटीमीटर आहे. सेंटर पॉइंट ए लार्जर सर्कलचा आणि स्मॉलर सर्कलचा सेंटर पॉइंट बी बघा आहे. बघा, लेट ए बी द सेंटर ऑफ लार्जर सर्कल अँड रेडियस R1 इक्वल टू 4.8 सेंटीमीटर and B be the center of smaller circle and radius R2 equal to 3.5 centimeter. बघा रे, मग आता हे दोन्ही सर्कल एकमेकाला इंटरनली टच आहेत बघा रे. तर इथं प्रॉपर्टीचा उपयोग करा रे. इफ टू सर्कल्स टच इच अदर इंटरनली, द डिस्टन्स बिटवीन दियर सेंटर्स is equal to the difference of their radii. Therefore, the distance between their centers AB equal to R1 minus R2. R1 किती आहे रे 4.8 minus R2 3.5 रे. सबट्रॅक्शन करा 1.3 सेंटीमीटर, हे आन्सर येईल बघा.
बघा आता क्वेश्चन 2 बघा रे, प्रश्न पुस्तकात बघा. 2 सर्कल्स ऑफ रेडाय 5.5 सेंटीमीटर अँड 4.2 सेंटीमीटर टच each other externally. Find the distance between their centers. बघा रे, आता याच्यात जे दोन सर्कल्स आहेत बघा, दोन्ही सर्कल्स एकमेकाला एक्सटर्नली टच आहेत बघा रे. बघा फिगर बोर्डवर काढले बघा रे. Let A be the center of larger circle and radius R1 equal to 5.5 centimeter and B be the center of smaller circle and radius R2 equal to 4.2 centimeter बघा लक्ष करा रे. आता two centers of the circles and their point of contact are always collinear बघा रे. त्या प्रॉपर्टीच्या आधारे बघा रे वाक्य. इफ टू सर्कल्स टच each other externally बघा बघा एक्सटर्नली टच आहेत बघा रे. The distance between their centers is equal to the sum of their radii. Therefore, the distance between their centers AB equal to R1 plus R2. R1 ची व्हॅल्यू 5.5 प्लस R2 ची व्हॅल्यू 4.2 ऍडिशन करा 9.7 सेंटीमीटर. हे आन्सर येईल बघा. बरं क्वेश्चन नंबर 3 बघा रे, पुस्तकामध्ये प्रश्न बघा. क्वेश्चन नंबर 3. इफ रेडाय ऑफ टू सर्कल्स आर 4 centimeter and 2.8 centimeter. Draw figure of these circles touching each other. Number 1 externally आणि number 2 internally बघा रे. बघा लक्ष करा, हे रफ फिगर बघा रे. एक्सटर्नली टच each other बघा रे आणि इंटरनली टच each other. इंटरनली टच each other बघा रे. पहिल्या सर्कलची रेडियस किती आहे 4 सेंटीमीटर आणि दुसऱ्या सर्कलची रेडियस किती आहे 2.8 सेंटीमीटर बघा रे. तर आपल्याला हे फिगर काढायचे बघा रे. हे रफ फिगर झाले, लक्ष करा रे. सेंटर पी घेतले रे पहिल्या सर्कलचं, दुसऱ्या सर्कलचं सेंटर काय घेतले क्यू बघा लक्ष करा रे. रेडियस 4 सेंटीमीटर आहे आणि स्मॉलर सर्कलची रेडियस किती 2.8 सेंटीमीटर आहे. तर बघा लक्ष करा, तर 4 प्लस 2.8 किती डिस्टन्स होतं बघा रे. 4 म्हणजे 4.0 आणि 2 म्हणजे 2.8 यांचं ॲडिशन करा म्हणजे 6.8 सेंटीमीटर वगैरे. टोटल डिस्टन्स किती झालं 6.8 सेंटीमीटर बघा रे. पी आणि क्यू ह्या दोघांमधलं डिस्टन्स किती झालं 6.8 सेंटीमीटर बघा रे. तर पहिल्यांदा आपण एक लाईन काढून घेऊ बघा रे. बघा पहिल्यांदा एक लाईन काढून घेतली. त्याच्यामध्ये 6.8 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊ बघा रे. बघा हे पी पॉईंट इथे घेतला आहे बघा बघा पी पॉईंट. आता पी पॉईंट पासून इकडं डिस्टन्स 6.8 घ्या रे स्केलच्या साह्यानं. हे 6.8 हे क्यू डिस्टन्स बघा हे 6.8 सेंटीमीटर बघा रे. एक लाईन पी क्यू काढून घ्या रे. हे सेंटर पी पहिल्या सर्कलचा, दुसऱ्या सर्कलचं सेंटर क्यू आणि टोटल दोन्ही सेंटर मधलं डिस्टन्स किती आहे रे 6.8 सेंटीमीटर डिस्टन्स काढून घेतले रे. पी क्यू डिस्टन्स बघा रे. आता पहिल्या सर्कलची रेडियस किती आहे रे 4 सेंटीमीटर आहे. मग कंपासमध्ये 4 सेंटीमीटर अंतर घ्या रे. कंपासमध्ये 4 सेंटीमीटर 0 पासून 4 पर्यंत घ्या रे. कंपासमध्ये 4 सेंटीमीटर डिस्टन्स घ्या. कंपासचा टोक पी बिंदूवर ठेवा रे. कंपासचा टोक पी बिंदूवर ठेवा आणि 4 सेंटीमीटरचा रेडियस घेऊन एक सर्कल काढून घ्या रे. बघा हे बघा पी वर कंपासचा टोक, कंपासमध्ये रेडियस किती घ्यायचे रे 4 सेंटीमीटर घ्या. कंपासचा टोक पी पॉईंटवर ठेवा आणि 4 सेंटीमीटर रेडियस असलेले एक सर्कल काढून घ्या रे. काही सर्कल काढून घ्या.
बघा रे, हे इथून एवढं डिस्टन्स किती आलं, 4 सेंटीमीटर आलं बघा रे. आता इकडलं डिस्टन्स राहिलं किती रे, 2.8 सेंटीमीटर रे. आता क्यूवर कंपासचं टोक ठेवा रे. कंपासचं टोक कुठे ठेवायचंय, क्यूवर कंपासचं टोक ठेवा. हे इथपर्यंत डिस्टन्स घ्या, हे 2.8 राहील रे. आणि इथून सर्कल काढून घ्या, हे क्यूवर कंपासचं टोक राहील, लक्ष करा रे. बघा रे, इथून इथपर्यंत डिस्टन्स होता 2.8 राहील रे, कारण इथून एवढं 4 सेंटीमीटर म्हणजे इकडलं 2.8 सेंटीमीटर झालं. मग कंपासचं टोक क्यूवर ठेवा, हे इथपर्यंत डिस्टन्स घ्या आणि सर्कल काढून घ्या इकडून. हे अशा प्रकारे सर्कल येईल वगैरे. क्यूवर कंपासचं टोक आणि सर्कल इकडे काढून घ्या रे, म्हणजे हे 2.8 सेंटीमीटर. अशा प्रकारे फिगर तयार होईल बघा रे. हे एक्सटर्नली टच झाले. आता इंटरनली टच काढायचे रे. इंटरनली टच यांच्यातला डिफरन्स बघायचा किती आहे. यांच्यातलं काय करायचं आता, डिफरन्स म्हणजे 4.0 मायनस 2.8 बघा रे. बघा यांचं सबट्रॅक्शन करा. 4.0 मायनस 2.8, हे 10तून 8 गेले 2, इथं 3 राहिले, 3 मधून 2 गेले 1, म्हणजे डिफरन्स किती आला रे, 1.2 सेंटीमीटर आहे ना. म्हणजे पी क्यू डिस्टन्स, पी क्यू इक्वल टू 1.2 सेंटीमीटर आहे बघा रे. बघा लक्ष करा. आता ते एक लाईन काढून घेऊ. हे पी पॉइंट आणि हे क्यू पॉइंट बघा रे. हे पी पॉइंट आणि क्यू पॉइंट, ह्या दोघातलं डिस्टन्स 1.2 सेंटीमीटर घ्यायचं रे. म्हणजे पहिल्यांदा पी पॉइंट घ्या, एक लाईन घ्या, एक लाईनवर एक पी पॉइंट घ्या. पी पासून 1.2 सेंटीमीटरवर एक क्यू पॉइंट घ्या रे. पी पासून 1.2 सेंटीमीटरवर क्यू पॉइंट घ्यायचा रे. त्याच्या पुढे बघा रे, पी सेंटर असलेल्याची रेडियस किती आहे रे, 4 सेंटीमीटर आहे. 4 सेंटीमीटर. माझा कंपासमध्ये 4 सेंटीमीटर डिस्टन्स घ्या. कंपासचं टोक कुठं ठेवायचं रे, पी वर ठेवायचं रे. कंपासचं टोक पी वर ठेवा आणि एक सर्कल काढून घ्या 4 सेंटीमीटर डिस्टन्स असलेला. बरं, कंपासचं टोक पी वर ठेवा, 4 सेंटीमीटर डिस्टन्स घ्या, एक सर्कल काढून घ्या रे. बघा रे, हे पी पासून. नंतर क्यू वर कंपासचं टोक ठेवा रे. आता क्यू पासून रेडियस किती, आता ही 2.8 आहे रे, 2.8. मग क्यू वर कंपासचं टोक ठेवा आणि इथून इथपर्यंत डिस्टन्स घ्या 2.8 रे, आणि 2.8चं सर्कल काढून घ्या अशाच प्रकारे. हे क्यू वर कंपासचं टोक, हे 2.8 सेंटीमीटर डिस्टन्स, हे सर्कल काढून घ्या. ह्या दोघांमधलं डिस्टन्स किती आहे, 1.2 सेंटीमीटर आहे. लक्ष करा. हे इथून इथपर्यंतचं 4 सेंटीमीटर, हे 4 सेंटीमीटर आहे, आणि इथून इथपर्यंत किती आहे रे, 2.8 सेंटीमीटर आहे. तर अशा प्रकारे फिगर तयार होतील बघा रे. याच्यामध्ये लक्ष करायचं रे. पहिल्यांदा एक लाईन काढून घेतली, पी पॉइंट घ्या लाईनवर. पी पॉइंट पासून 1.2 सेंटीमीटरवर क्यू पॉइंट घ्यायचा रे. 1.2 सेंटीमीटरवर क्यू पॉइंट घ्या रे. मग पी वर कंपासचं टोक 4 सेंटीमीटर डिस्टन्स घ्या आणि सर्कल काढून घ्या. पहिलं सर्कल काढून घ्या बघा रे, पी वर कंपासचं टोक ठेवून. नंतर क्यू वर कंपासचं टोक ठेवा. आता इथून एवढं डिस्टन्स किती झालं, 2.8 बघा रे, 2.8. माझं कंपासचं टोक क्यू वर आणि स्मॉलर सर्कल काढून घ्या. अशा प्रकारे हे इंटरनली टच होईल बघा रे.